काय नेमकी खेळी सुरू आहे? घोडा मैदान जवळ आहे. बघू. आपण जो सकाळपासून जे चर्चा सुरू आहे ती विधान परिषदेत आहे, क्षितिज ठाकूरला मिळाला काय त्याच्या संदर्भात झालेलं आहे, इथे बैठकी झाली, ती कधी झाली? मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. थांबा ना, काय घाई आहे तुम्हाला? पण एकूण 71 मतं जे आपले आहेत त्या मतासाठीची जी बेरीज सुरू आहे, यासाठी हे चर्चा आहे का क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची आपली काही चर्चा झाली का? 71 मतं नाही. राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे, कम्युनिस्ट आमच्या बरोबर आहेत, म्हणजे आम्ही सगळे एकत्र असतो. त्यामुळे बऱ्यापैकी मत आहेत. काळजी करू नका तुम्ही, काळजी करू नका. 38 मतं आहेत. राष्ट्रवादी पवार साहेबांच्या आहेत, कम्युनिस्टांची 6-7 मतं आहेत, आणखीन काही आहेत अपक्ष, हे ते बऱ्यापैकी आहेत. तुम्ही काहीही काळजी करू नका. भाजपाकडून तुम्हाला बोलावणं आलंय का? मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. काल रवींद्र फाटक यांनी आपली भेट घेतली. या भेटीमध्ये 2 दिवसापूर्वी भेटले. काय चर्चा झाली? कारण जे इच्छुक असतात ते सगळे भेटतात. रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते, तरी तुमची भेट घेतली आणि मदत मागितली. अहो बरोबर आहे ना. ते काय इकडे आलेले ते काय देण्याकरता नाही, घेण्याकरता. तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहते त्यांना मदत करा म्हणून? घोडा मैदान जवळ आहे. सगळ्या पक्षाचे तुमचे चांगले संबंध आहेत, प्रत्येक जण मदत करणार, प्रश्नच नाही. आम्ही फक्त इलेक्शन मध्ये एकमेकाचे समोर असतो. बाकी माझी गरज सगळ्यांना लागते. पण आपण विलिनीकरणाचं जे म्हणणं आहे, त्याचं काय? परिषद असेल, पक्ष या- विलिनीकरण पक्ष होणार असेल. विलिनीकरणावर तुमची काय भूमिका आहे? आगे आगे देखो होता है क्या. होणार विलिनीकरण? आगे आगे देखो होता है क्या. परंतु असंही हे संकेत समजायचे काय? विलिनीकरणाचे समजायचे का ह्याचे समजायचे? आगे आगे देखो होता है क्या. एकनाथ शिंदे बरोबर बोलणं काय झालं काय फोनद्वारे? एकनाथ शिंदे मी आता निघालोय. ठाण्याला कुठे ते नाही माहिती. शिंदे साहेब मी निघालोय. तुमच्याकरता मी इकडे आलो, नाही तर परस्पर जाणार होतो. शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत का आता? शिंदे साहेबांची भेट घेणार आहे? मी काय बोललोय, आता निघालोय. काही विरोधकांची या बातमीनंतर रात्रीची झोप उडाली, काय? मला माहित नाही. या प्रभाग समितीच्या निवडणुका ज्या रखडल्या आहेत या संदर्भात काही वाटाघाटी होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे, त्याबद्दल काय सांगा? होतील ना. प्रभाग समिती काय, उद्याला आम्ही कोर्टात जाऊ. तो अधिकार आमचा आहे, महापालिकेचा आहे. आम्ही कोर्टात जाऊन घेऊ. त्याची चिंता नाही काय करू. ठाणे बँकेचं इलेक्शनही होऊ घातलेलं आहे, त्याबद्दलही काय आहे का तडजोड वगैरे? ठाणे बँकेच्या इलेक्शनमध्ये आपलं वर्चस्व असतं, ठाणा बँकेमध्ये वर्चस्व असतो, त्यावेळेला एकनाथ शिंदे काय मदत मागितली का? तो एक आहे काय? सगळेच पक्ष तिकडे आम्ही एकत्र आहेत. मुंबईकर, अमित घोडा हे शिवसेनेचे आहेत, तुम्हाला माहीत नसेल तर. शिंदे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. निलेश भोईर आणखीन कोणतरी काँग्रेसचे आहेत. तलासरीमधून कम्युनिस्टांचा डायरेक्टर आहे. आणखीन कोणता पक्ष बाकी राहिलाय? भाऊ कुऱ्हाडे BJPचे आहेत. हे सगळे पॅनलमध्ये असतात. त्याच्यामुळे तिकडे पक्षीय, ती माझ्या पक्षाची याच्या पक्षाची असा विषयच येत नाही. त्याच्यामुळे ठाणे जिल्हा बँक ह्याच्यावर किसन कथुरे जे BJPचे आमदार आहेत, त्यांचा उपाध्यक्ष आहे आता बँकेवर. ते किसन कथोरे बरोबर असतात. त्यामुळे ठाणे जिल्हा बँक आणि राजकारण, कोणताही पक्ष हा विषयच येत नाही. मतांची जर गोळाबेरीज केली तर आपल्याकडे किती मतं आहेत? काय बोललो, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट,
आणखीन काही, अशा आम्ही सगळे एक आहोत. कितीपर्यंत जाईल टोटल? दाखवू ना वेळेवर. असंही होऊ शकतं की इथे क्षितिज ठाकूर अर्ज दाखल करतील आणि इतर पक्ष क्षितिज ठाकूरांना पाठिंबा देतील. आणि मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. पण भरतील का ते अर्ज भरतील का? राजकारणात कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही. अर्नाळ्याला घरं तोडली. एकंदरीत विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बहुजन विकास आघाडीची काय भूमिका असेल? अरे कमाल आहे, घोडा मैदान जवळ आहे. भूमिका करू स्पष्ट वेळेवर. पण सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या प्रत्येक वेळी निवडणुकीचा जर अनुभव घेतले तर जसं की प्रहार संघटनेनं या सगळ्या तडजोडी खातर स्वतःचा पक्ष विलीन केला. सकाळपासूनची चर्चा आहे की बहुजन विकास आघाडी सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीवरती पक्ष विलीन करण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा, महापालिकेच्या निवडणुका ह्या सगळ्या जर एकंदरीत गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपली अप्रत्यक्षरित्या घोडा मैदान जवळ आहे. कुठेतरी याकडे वाटचाल करते. घोडा मैदान जवळ आहे. पण जर अशी शक्यता वातरली की बहुजन विकास आघाडीला सीट देतात तर आमदारकीचा फॉर्म तुम्ही भरणार की क्षितिज ठाकूर? मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. क्षितिज ठाकूर आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं? कोणताही बाप पोरावर प्रेम करतो, कोणताही बाप. माझं काय क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठी उभा राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.